रामकृष्ण हरी. संत मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावांना मायेची पाखर दिली, वात्सल्यांनी सावरलं आणि वेळ प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारलं देखील आहे. सर्वच्या सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने संत मुक्ताबाईंचा ज्ञानाधिकार मान्य केलेला आहे. संत नामदेव महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये संत मुक्ताबाईंच्या समाधीचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. यामध्ये एकूण 19 अभंगाचा समावेश आहे. चला तर मग आपण संत मुक्ताबाईंच्या समाधीचे हे अभंग पाहूया. अभंग पहिला. तेथोनी वैष्णव आले नेवाशासी, समुदायेसी देवराव, म्हाळसे लागी पूजा केली असे निगुती, राहिले 10 दिवस ऋषिकेशी. येथोनी चलावे पुढती शारंगधरा, जावे टोकेश्वरा स्नाना लागी, चहुयुगा आदी स्थळ पुरातन, आले नारायण गोदातीरी, नामा म्हणे येथे राहावे ऋषिकेशी, विजयादशमीशी सिद्ध होऊ. हा सगळा प्रसंग संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतरचा असा वर्णन करणार आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, तेथोनी म्हणजे आळंदीवरून वैष्णव नेवाशासी आले, समुदायेसी म्हणजे संत लोकांच्या समवेत आले, म्हाळसे लागी पूजा केली असे निगुती, राहिले 10 रात्री ऋषिकेशी. म्हाळसेची पूजा केली, 10 रात्री ऋषिकेशी राहिले. आता येथोनी चालावे पुढती शारंगधरा, जावे टोकेश्वरा स्नाना लागी. टोकेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे कायगाव टोक्याला, तिथे आपण स्नानालागी जाऊया असं संत नामदेव महाराज सगळ्यांना सुचवत आहेत. चहुयुगा आदी स्थळ पुरातन, आले नारायण गोदातीरी, नामा म्हणे येथे राहावे ऋषिकेशी, विजयादशमीशी सिद्ध होऊ. चहुयुगांपासून पुरातन असं हे स्थळ आहे आणि इथे नारायण आलेले आहेत गोदातीरी. म्हणजे कायगाव टोका हे प्रवरा संगमावरती वसलेलं असं गाव आहे आणि ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेले असं ते क्षेत्र आहे. या कायगाव टोक्याला रामायणातील एक रोमहर्षक प्रसंग घडलेला आहे. मामा मारीच राक्षसांनी ज्यावेळेस सुवर्ण मृगाचं रूप घेतलं आणि सीतामाईंनी प्रभू श्रीरामचंद्रांना या मृगाला धरण्याकरता पाठवलं, त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र त्या मायावी हरणाचा पाठलाग करीत करीत या ठिकाणी आले होते आणि त्यांनी बाणाच्या एका टोकाने या मायावी मारीच राक्षसाचा वध केला, त्या हरणाचा वध केला. त्याचं मुंडकं, त्याचं तोंड जे मुख जे ते या नदीच्या गोदावरीच्या अलीकडे पडलं आणि पलीकडे टोका अलीकडे कायगाव असं ते स्थान तयार झालं. म्हणून संत नामदेव महाराज म्हणतात, चहुयुगा आदी स्थळ पुरातन, आले नारायण गोदातीरी, नामा म्हणे येथे राहावे ऋषिकेशी, विजयादशमीशी सिद्ध होऊ. विजयादशमीला आपण येथून निघूया. तर यावरती देवाचं म्हणणं काय की देव म्हणे राहणे न घडेची येथे, जावे आता पुढते उद्योगासी, निवृत्ती राज म्हणे शुद्ध प्रतिपदा, जाऊजी गोविंदा प्रतिष्ठाना, अनादी जे स्थळ दाविले नारायणे, मन प्रतिष्ठाना येते हो झाले. यावरती सर्व देवांचं सर्व संतांचं म्हणणं काय पडलं की आता लगोलग पुढे जाऊया, पुढचे उद्योग खूप राहिलेत, पुढचे कामं खूप राहिलेत. संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, शुद्ध प्रतिपदेला आपण जाऊजी प्रतिष्ठाना, प्रतिष्ठान म्हणजे पैठण, अनादी जे स्थळ दाविले नारायणे, मन प्रतिष्ठाना येते झाले म्हणजे आता प्रतिष्ठानाला आपण जायचं आहे. चक्रतीर्थी पोहा म्हणती आला थोर, वैष्णवांचे भार उतरले, नामा म्हणे हरी सहज आली वाट, आपे गाव कोठे सांगा स्वामी. चक्रतीर्थी पोहा म्हणजे गृहस्थ असे ज्या ठिकाणी आपले वैष्णव उतरले, दिंडी उतरलेली आहे. नामा म्हणे हरी सहज आली वाट, आपे गाव कोठे सांगा स्वामी. संत नामदेव महाराज म्हणतात, आता इथं आपण आलोच आहोत सहजासहजी, तर आपेगाव कोठे ते सांगा स्वामी. मायभूमी पाहू यांची आम्ही डोळा, चलावे गोपाळा सहजा सहज, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, तयाची समाधी आपे गावी. या 4ही भावंडांची म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका आणि संत मुक्ताबाई यांची मायभूमी जन्मभूमी आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहायची आहे. चलावे गोपाळा सहजा सहज, आपण सहज जाऊन येऊया. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, तयाची समाधी आपे गावी. या सगळ्यांचे मूळ पुरुष असलेले त्र्यंबक पंत त्यांची समाधी आपे गावी आहे. त्यांचं दर्शन मला घ्यायचं आहे, तेव्हा लगोलग तिथं चला. आपे गावी आले देव ऋषीश्वर, उतरले भार वैष्णवांचे. आपे गावी सर्व देव ऋषीश्वर सगळे संत तिथे आले आणि उतरले भार वैष्णवांचे म्हणजे त्यांनी तिथं मुक्काम केला. धन्य यांचे कुळ, धन्य यांचा वंश, धन्य यांची कुशी योगी राज, नामा म्हणे आम्हा दावियेले नारायणे, झाली 4 जणे याची क्षेत्री. यांचं कुळ धन्य, यांचं वंश धन्य, यांचं कुशी धन्य, ज्या ठिकाणी असे योगीराज जन्माला आले. संत नामदेव महाराज म्हणतात, तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष नारायण दाखवला, भगवान विष्णूंचं दर्शन करवलं, झाली 4 जणे याची क्षेत्री. सर्व 4 जणे या क्षेत्री जन्माला आलेली आहेत.
निवृत्ती मुक्ताईने पाहुनी स्थळ डोळा आलासे उमाळा ओसंडुनी. निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्ताबाईला हे आपेगाव स्थळ पाहून एकदम उमाळा ओसंडून आला. तात आणि माता गेलीसे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. ज्यावेळेस माझे आई वडील या ठिकाणाहून आळंदीला गेले त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो पांडुरंगा. संत निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कोरांनाचे अन्न म्हणजे भिक्षा मागून आम्हाला सांभाळले. संत सोपान काकाने आम्हाला सांभाळलेलं आहे. तुझ्या योगे हरी क्रमी येले काळा फुटलासे मेळा तापसांचा. तुझ्या योगे जे आमचं कालक्रमण झालं, जे आनंदाने आमचा समय व्यतीत झाला, तो आता मेळा फुटला देवा. तापसांचा तपस्यांचा मेळा फुटला देवा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली देवा. नामा म्हणे यांचे कळविविले मन करी समाधान पांडुरंग. संत नामदेव महाराज म्हणतात मन कळवळून आले आणि याचं समाधान पांडुरंग करतायत. पाहिली गी माय पूर्वभूमी आपुली बहुत सन्मानिली वैष्णवांनी. चैत्र मास शिवरात्र उत्सव आगळा जावे पा वेरुळा घृष्णेश्वरा. आपली मायभूमी पाहिली, तिथं बहुत सन्मान केला, आनंद व्यक्त केला वैष्णवांनी. आणि चैत्र मासेच्या शिवरात्रीचा उत्सव जवळ आला होता म्हणून त्या उत्सवाला वेरुळाला घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जायचं या संत मंडळींनी ठरवलं. दशमीचे दिवशी निघाले बाहेर उठावले भार वैष्णवांचे. शिवरात्रीला जायचं तर दशमीला म्हणजे 4 दिवस अगोदरच ते घराबाहेर निघाले. उठावले भार वैष्णवांचे. त्यांनी मुक्काम हलवला. वेरुळ नगर असे पुरातन विश्वकर्मा याने कीर्ती केली. वेरुळ नगर फार पुरातन आहे. विश्वकर्मा यांनी याची कीर्ती केली, याची बांधणी केलेली आहे. अगाध ते पुण्य बोलता ते ऋषी जावे वेरुळाशी नामा म्हणे. वेरुळाच्या घृष्णेश्वराच्या दर्शनाने अगाध असं पुण्य मिळतं असं बोलता ते ऋषी जावे वेरुळाशी नामा म्हणे. मुक्ताई उदासी झाली असे फार आत्मा हे शरीर रक्षू नये. त्यागिले आहार अन्न पाणी सकळी निवृत्ती राज तळमळी मना माझी. संत मुक्ताबाईंनी समाधी घ्यायचं ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी वेरूळपासूनच आपलं आहार अन्न पाणी इत्यादी यांचा त्याग केला, उपवास चालू केला. निवृत्तीराज महाराज हे पाहून तळमळायला लागले. गंधर्वा सुरगण उठले सहमेळा गेले ते वेरुळा अवघे जण. सर्वजण वेरुळला पोहोचले. वेरुळाचा महिमा सांगे ऋषिकेशी जवा आगळी काशी म्हणून या. वेरुळाच्या महिमाचं कथन केलं, वेरुळाच्या कथा सांगितल्या, काशी म्हणून त्याचं दर्शन घेतलं. वेरुळाची यात्रा केली यथा सांग मग पांडुरंग विगते झाले. वेरुळाची यात्रा केल्यानंतर पांडुरंग निघते झाले. त्यांच्यासोबत चालिले श्रीरंग वैष्णवांचे भार पाहावे तापी तीर नामा म्हणे. त्यांच्यासोबत श्रीरंग वैष्णवांचे सर्व संत भार चालला, सर्व संत मंडळी चालले. तापी तीर पाहण्यासाठी निघाले असं संत नामदेव महाराज म्हणतात. निवृत्तीराज म्हणे आता पंढरीनाथा मुक्ताईला जपा अवघे जण. वेधली चित्तवृत्ती स्वरूपी निमग्न नाही देहभान मुक्ताईला. अवघे जण जपती जपे नारायण चालती घेऊन मध्यभागी. निवृत्तीराजे धरिली मुक्ताई हाती सांभाळीत जाती निशिदिनी. पदोपदी जपे निवृत्तीराज करे आणिक ऋषीश्वर सांभाळीती. नामा म्हणे देवा जाता तातडीने पुढे स्थळ कोण नेमियले. आता संत मुक्ताबाई ह्या उपाशीपोटी आहे. त्यांनी उपोषण चालू केले. अन्न पाण्याचा त्यांनी त्याग केलेला आहे आणि त्यांची चित्तवृत्ती ही निमग्न झाली आहे. त्यांना देहभान अजिबात राहिलेलं नाही आहे. यामुळे सर्वांनी मुक्ताबाईंना जपायला सुरुवात केली, मध्यभागी घेऊन चालायला सुरुवात केली. स्वतः निवृत्तीनाथ महाराजांनी मुक्ताईला हाती सांभाळीत घेऊन जायला सुरुवात केली. पदोपदी जपे निवृत्तीराज करे आणिक ऋषीश्वर सांभाळती. म्हणजे आपल्या हातावरती घेऊन संत निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाईंना जात होते. तापीची येतिरी महतग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन. वद्य वैशाख मास दशमी निर्मळ उष्ण काळ फार तापत असे. आता तापीच्या तीरी महतग्राम नावाचं थोर गाव होतं. महतग्राम म्हणजे सध्याचं मुक्ताई नगर. आणि या ठिकाणी सोमेश्वर नावाचं महादेवांचं अत्यंत पुरातन असं स्थान आहे. वद्य वैशाख मास दशमी निर्मळ उष्ण काळ फार तापत असे. वैशाख वणवा त्यात दशमी. उष्ण काळ फार असल्यामुळे, उन्हाळा फार असल्यामुळे तापमान खूप वाढलेलं होतं. तेथे परशुरामे मारियेला बाण पाहती पुरातन पश्चिमेस. पाहिले माय आम्ही तापी तीर उतरले भार वैष्णवांचे. या ठिकाणी एक खूप महत्त्वाची घटना घडली होती. भगवान परशुरामांनी इथून बाण मारला होता आणि त्याची खूण पुरातन पश्चिमेला आहे. पाहिले माय आम्ही तापी तीर उतरले भार वैष्णवांचे. धन्य तापी तीर दिसे मनोहर दोन्ही थडी भार पताकांचे. नामा म्हणे हरी आवडीचे स्थळ कण्हेर कमळ उदय झाला.
दोन्ही थडी भार पताकांचे म्हणजे दुतर्फा दोन्ही ठिकाणी दिंड्या बसलेल्या होत्या. नामा म्हणे हरी आवडीचे स्थळ, कण्हेर कमळ उदय झाला. या ठिकाणी आवडीसारखं असं स्थान होतं, मन लागण्यासारखं स्थान होतं. कण्हेर आणि कमळाचा उदय झालेला होता. फुलले अनेक तरुवर तेथ, दुर्वा दर्भ आत डवरले. करंज जांभळी लागली एक थाटी, वरी बहुदाटी तरुवरांची. अमृत फळे अपार विस्तारले फार, त्या माझी मयूर टाहो देती. कंठ कोकिळा त्या सुस्वर, तरुवर सुमने परिमळती. पारिजातकांची दाटी, थाटी झाली भारी, आत मैलागिरी डुल्लताती. नामा म्हणे देवा भला हा एकांत, मार्कंडेये तप केले. हे ठिकाण इतकं सुंदर आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर असा मनमोहक असा निसर्ग आहे. या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी तप केलेलं आहे असं संत नामदेव महाराज म्हणतात. सोनियाची झाडे अनेक कर्दळी, त्यात रानकेळी फोपावल्या. सीताफळी भरीत अवघी तापी थडी, दाट दिसती गाढी रामफळे. तापी तिरी ऋषी आणि शारंगधर, पाठीमागे भार वैष्णवांचे. म्हणजे या ठिकाणी कर्दळीची दाटीवाटी झालेली आहे, त्यात रानकेळी देखील आहेत, सीताफळं आहेत आणि दाट असं ठिकाणी रामफळाचे देखील झाडे. तापी तिरी ऋषी आणि शारंगधर, पाठीमागे भार वैष्णवांचे. धन्य महतनगर, धन्य सोमेश्वर, धन्य तापी तीर योगी यांचे. उष्ण काळी छाया आवडती फार, म्हणती ऋषीश्वर रम्य स्थळ. नामा म्हणे देवा रंगले अंतःकरण, उतरती विमाने गंधर्वाची. हे महतनगर म्हणजे मुक्ताई नगर अत्यंत धन्य आहे, म्हणजे अत्यंत सुंदर आहे. सोमेश्वर महादेवाचं मंदिर धन्य आहे. तापीतीर धन्य आहे. योगियांचं हे आवडतं ठिकाण आहे. उष्णकाळी उन्हाळ्या ठिकाणी छाया आवडती फार म्हणजे खूप छान अशी छाया आहे. नामा म्हणे देवा रंगले अंतःकरण, उतरती विमाने गंधर्वाची. गंधर्वांनी विमान उतरावं आणि विश्रांती घ्यावी इतकं सुंदर हे असं ठिकाण आहे. उदित कमळे नाना वर्ण सुंदर, फुलले तरुवर नाना रूपे. श्वेत पीत रक्त भ्रमर ऋण झुण, होता ती श्रवण वैष्णवांसी. गुंजारव भ्रमती रत्नकिळा फाकती, मनोहर दिसती सुरवराला. तरुवर गगनी अंकुरले भारी, विजाते कोंदल्या बहुतापरी. गंधर्व गायने आलापित सुस्वरी, केले स्पष्ट नयनी गुह्य गोप्य. नामा म्हणे देवा मन झाले स्थिर, पडियेला विसर अविद्येचा. इतकं छान ठिकाणी या ठिकाणी कमळे फुललेली आहेत. या ठिकाणी भ्रमर ऋणझुण करत आहेत, गुंजारव होते आहे, रत्नकिळा फाकलेली आहे, गंधर्व गायन करीत असल्याचा भास होतो आहे. आणि संत नामदेव महाराज म्हणतात देवा मन झाले स्थिर, पडियेला विसर अविद्येचा. मन इथं स्थिर झालं आहे देवा असं संत नामदेव महाराज म्हणतात. अशा या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्ताईंची चर्चा चालू झाली. निवृत्तीने एकांत केला मुक्ताईशी, गमन कोणे दिवशी आरंभिले. मुक्ताई म्हणे जावे यावे कोठे, अवघे निघोट स्वरूप स्वामी. संत निवृत्तीनाथांनी मुक्ताईशी चर्चा चालू केली. गमन कोणते दिवशी बाई आपण आरंभले आहे. यावरती संत मुक्ताबाई म्हणतात जावे यावे कोठे, अवघे निघोट स्वरूप स्वामी. जायचं कुठं यायचं कुठं, सर्वत्र तर आपणच आहे. गरजता गगन कडाडली वीज, स्वरूपी सहज मिळेली. मावळला दीप ज्योत कोठे होती, सहजा सामावती निरंजनी. नामा म्हणे हरी जाईल पाहता, ऐसे माझे चित्ते कळवाले. अशा वेळेस आकाशामध्ये विजा कडकडायला लागल्या, सर्वत्र अंधारून आलं आणि दीप ज्योत कोठे होती म्हणजे दिवा शोधायची वेळ आली. नामा म्हणे हरी जाईल पाहता, ऐसे माझे चित्ता कळून आले. आता माझ्या चित्तामध्ये चलबिचल चालू झाली असं संत नामदेव महाराज म्हणतायत. आमुच्या स्वस्थानी नाही पा अंधार, अवघी चराचर प्रकाशत्वे. उदयू आणि अस्तू नाही स्वरूपासी, ऐसे मुनी ऋषी जाणताती. आम्ही कधी आलो स्वरूप सोडून, जावे पालटून जेथील तेथे. अंतर बाहेर स्वामींचे स्वरूप, स्वये नंदादीप उजळीला. वद्य वैशाख मासी दशमीचे दिवशी, गेले ते स्नानासी तापितिरी. नामा म्हणे गोविंदा मनोहर पद्मनाभा, अंकुरला गाभा विराटाचा. या ठिकाणी संत नामदेव महाराज संतांचं वर्णन करतायत. संत स्वस्थानी कधी असतात, ते सर्वत्र असतात. त्यांच्यासाठी उदय अस्त सारखाच आहे. आम्ही कधी आलो स्वरूप सोडून म्हणजे आम्ही आलोच कधी जन्माला आणि मृत्यू कधी पावणार आहे याचं त्यांना भान नसतं. अंतर्बाह्य ते निर्मळ असतात. नामा म्हणे गोविंदा मनोहर पद्मनाभा, अंकुरला गाभा विराटाचा. गोविंदा मनोहर पद्मनाभ असा आहे, अंकुरला गाभा विराटाचा. पुढच्या अभंगामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात टाळविने मृदुंग सुस्वर गायन, कोंदले गगन दाही दिशा.
प्रळयीच्याच अविजा वर्षती अपार झाला धुंदकार दाही दिशा करोनिया स्नान बैसले बाहेर म्हणती अंधकार फार झाला झंझाट सुटला वारा कापू लागे धरा नभची अंतरा कालवले नामा म्हणे देवा झाली कैसी गती पडलीसे भ्रांती अवघ्या जना। ज्या ठिकाणी टाळ विणा मृदुंग सुस्वर गायन कीर्तन वगैरे चालू होतं त्या ठिकाणचं अवघं आकाश कोंडून आलं, सर्वत्र अंधारून आलं, सर्वत्र प्रलय काळ वाटावा अशा प्रकारे विजा कडकडायला लागल्या, सर्वत्र धुंदकार झाला, कोंडून आल्या दाही दिशा। करोनी स्नान बैसले बाहेर म्हणती अंधकार फार झाला। सर्वजण स्वतःला सावरून बसली आणि म्हणायला लागली की अंधकार फार झाला, अंधार सुटला, झंझाट सुटला वारा कापू लागे धरा नभची अंतरा कालवले। खूप सोसाट्याचा वारा सुटला आणि धरणी कापू लागली, जमीन कापू लागली, जमीन हलू लागली। संत नामदेव महाराज ही कशी गती झाली, ही काय घडून आलं महाप्रभो, जेणेकरून आम्हाला भ्रांती पडली अवघ्या जनांना, ही काय चाललेलं आहे। निवृत्तीराज म्हणे प्रळयीचा वारा सुटला शारंग धरा ऐसे वाटे हालते गगन डोलती विमाने गेले देहभान अवघियांचे डोळे झाकले एकट माध्यांनी अभूट वळून आले। निवृत्ती पांडुरंग राही रुक्माबाई धरा म्हणती घाई मुक्ताईला नामा म्हणे केशवा जाहला उबाळा काही केल्या डोळा उघडो नदी। संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हा तर प्रलयकालासारखा वारा सुटलेला आहे, शारंगधर स्वतः पाहत आहेत, हालते गगन डोलती विमाने, सर्व आकाश हालायला डोलायला लागले, गेले देहभान अवघियांचे, कोणाला कोणाचं देहभान राहिलेलं नाहीये, अवघियांचे डोळे झाकले एकट, तापी तीरावरची जी वाळू आहे ती आकाशात उडायला लागली, धूळ आकाशात उडायला लागली, त्यामुळे सगळ्यांचे डोळे झाकून गेलेले आहेत, माध्यांनी अभूट वळून आलेले आहे। निवृत्ती पांडुरंग राही रुक्माबाई धरा म्हणती घाई मुक्ताईला सांभाळा असे सर्वजण म्हणू लागले। नामा म्हणे केशवा जाहला उबाळा काही केल्या डोळा उघडो नेदी। संत नामदेव म्हणतात केशवा उबाळा जाहला म्हणजे काही केल्या आपल्याला डोळा उघडता येत नाही, डोळे उघडता येत नाहीत। ऋषी म्हणती हरी पातले से विघ्न आता कैसे प्राण वाचतील, कोणाची या शुद्धी नाहीची या कोणा म्हणती नारायणा मृत्यू आला। कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताई तेव्हा गुप्त झाली, वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई झाली मुक्ताई स्वरूपाकार। एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी जेव्हा निरंजनी गुप्त झाली, गेले निवारुणी आकाश अभूट नामा म्हणे कोठे मुक्ताबाई। आता प्राण कंठाशी आले असं वातावरण तयार झालं, कोणाची शुद्ध कोणात राहिली नाही, नारायणा आता मृत्यू आल्यासारखी गोष्ट व्हायला लागली। त्यावेळेस आकाशामध्ये वीज कडाडायला लागली, खूप मोठी अशी वीज पडली आणि त्या विजेमध्ये संत मुक्ताबाई गुप्त झाल्या। वैकुंठामध्ये एकाच वेळी लक्ष घंटा वाजायला लागल्या, झाली मुक्ताई स्वरूपाकार। एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, एक प्रहर पर्यंत तो प्रकाश त्रिभुवनामध्ये फिरत होता, जेव्हा निरंजनी गुप्त झाली, जेव्हा संत मुक्ताई गुप्त झाली। गेले निवारुणी आकाश अभूट नामा म्हणे कोठे मुक्ताबाई। जवळपास एक प्रहरानंतर सर्व आकाश निरभ्र व्हायला सुरुवात केली, ढग सगळे पांगून गेले, आकाश पुन्हा एकदा निरभ्र झालं, स्वच्छ झालं, वादळ वारं थांबलं, विजांचा कडकडाट थांबला आणि अशातच संत नामदेव महाराजांनी विचारायला सुरुवात केली मुक्ताई कुठे, मुक्ताबाई कुठे। उघडली दिशा उघडले गगन पाहिले वदन भास्कराचे, निवृत्ती राजा ते कळवळा वाटे भारी आता आम्हा हरी आज्ञा द्यावी। सर्व दिशा उघडल्या, आकाश निरभ्र झालं, सर्वांचे चेहरे सगळ्यांना दिसायला लागले, डोळे उघडायला लागले, पाहिले वदन भास्कराचे, सूर्य दिसायला लागला आणि संत निवृत्तीनाथ महाराजांनी सांगायला सुरुवात केली कळवळा वाटे भारी आता आम्हा हरी आज्ञा द्यावी। म्हणजे संत मुक्ताबाई आता गुप्त झालेल्या आहेत आणि आता आम्हाला सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा हरी आज्ञा द्यावी, त्यांना सुद्धा समाधी घेण्यासाठी परवानगी द्यावी। जय जयकारे टाळ्या पिटती सकळ नाचती गोपाळ तापी तिरी, सकळांचे चित्ती येतो कळवळा मुक्ताई डोळा पाहिली नाही। नाना परी खेद करीती योगेश्वर लाविती पदर डोळी असी, नामा म्हणे देवा कैसे आता काही आम्हा मुक्ताई बोलली नाही। संत मुक्ताबाई कळकळणाऱ्या विजेमध्ये एवढ्या वेगाने गुप्त झाली की कोणाला ती डोळ्याने पाहता आली नाही, याबद्दल सर्वजण खेद व्यक्त करायला लागले। संत नामदेव महाराज म्हणतात कैसे आता काही, आता काय करू देवा, आम्हा मुक्ताई बोलली नाही, मुक्ताई जाताना आम्हाला साधी बोलली सुद्धा नाही। ज्ञानेश्वर तुम्ही निरवले सोपान केली बोळवन पांडुरंगा, तो आम्ही उत्सव पाहिले डोळा। ज्ञानेश्वर तुम्ही निरविले सोपान
केली बोळवण पांडुरंगा, तो उत्सव पाहिलासे डोळा, चांगोबाचा सोहळा दाबिला हरी. संत नामदेव महाराजांनी विलाप करायला सुरुवात केली. संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा तुम्ही दाखवला, संत सोपान काकांचा समाधी सोहळा तुम्ही दाखवला, त्यांची बोळवण तुम्ही आम्हाला दाखवली, तो उत्सव आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. संत चांगदेव महाराजांचा सोहळा तुम्ही दाखवला, पण होती ऐसी नाही झाली मुक्ताई, संत तया ठाई स्पुंदिताती. मुक्ताईंची गोष्ट काही वेगळीच आहे. संत तया ठाई स्पुंदताती, संत ती आठवून आठवून स्पुंदून स्पुंदून रडतायत. रम्यस्थळ मनोनी राहिले एक मास, युगा ऐसे दिवस क्रमी येले. रम्यस्थळ आहे म्हणून सर्वजण 1 महिन्यापर्यंत तिथे राहिले. युगा ऐसे दिवस क्रमी येले म्हणजे प्रत्येक दिवस त्यांना युगासारखा वाटत होता. अर्धमास वैशाख, अर्धमास ज्येष्ठ, होती फार कष्ट निवृत्त राजा. उन्हाळ्याचे दिवस होते, तापमान वाढलेलं होतं आणि यामुळे सर्वांना फार त्रास होता. संत निवृत्तीनाथ महाराजांना सुद्धा त्रास होत होता. मुक्ताई मुक्त केली केशव राजा, नामा म्हणे पूजा तापी तिरा. मुक्ताई मुक्त केली केशव राजा, संत नामदेव महाराज म्हणतात मुक्ताई मुक्त केली केशव राजा, नामा म्हणे पूजा तापी तिरा. या ठिकाणी पूजा करा. पूजियेली तापी, पूजिला सोमेश्वर, उठावले भार वैष्णवांचे. संत नामदेव महाराजांच्या सांगण्यानुसार तापी नदीचं पूजा केली गेली, संत सोमेश्वर महादेवाची पूजा केली गेली आणि संतांचा भार, संतांची मंडळी उठली तिथून, म्हणजे त्यांनी मुक्काम हलवला आणि ते त्र्यंबकेश्वराकडे निघाले. काही कोणावरती नाही पडले ओझे, कष्टी निवृत्ती राज होत असे. आली गेली कैसी आम्हा कळले नाही, कोठे मुक्ताई विसर्जिली. नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वरा, निवृत्तीचे करा समाधान. संत निवृत्तीनाथ महाराज आणि सर्व संतांनी यावरती विलाप सुरू केला. यावरती त्यांचं मन कळवळून आलं, कष्टी झालं, दुःखी झालं. आली गेली कैसी आम्हा कळली नाही, कशी आली, कशी गेली, कशी गुप्त झाली हे आम्हाला कळलं नाही. कुठे विसर्जली मुक्ताई, मुक्ताई कुठे विसर्जित झाली हे देखील आम्हाला कळली नाही. काही कोणावरही नाही पडले ओझे, कोणालाही तिने त्रास दिला नाही, कोणावरती ओझे पडले नाही मुक्ताईचे. मुक्ताई विजेच्या कडकडाटामध्ये विसर्जित झाली. नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वरा, निवृत्तीचे करा समाधान. संत नामदेव महाराजांनी सर्व संत मंडळींना सांगायला सुरुवात केली. संत निवृत्तीनाथ महाराज शोकाकुल आहेत, त्यांचं समाधान करा, त्यांचं दुःख घालवा, असं संत नामदेव महाराज सांगायला लागले. आणि संत नामदेव महाराजांनी संत निवृत्तीनाथ महाराजांचे अश्रू पुसायला सुरुवात केली. संत नामदेव महाराज म्हणजे मराठी भाषेचे आद्य संपादक आहेत. संत नामदेव महाराजांनी सर्व संतांची चरित्रे लिहिली, त्यांच्या आख्यायिका सांगितल्या, त्यांच्या समाधीचा सोहळा लिहून ठेवला, म्हणून आपल्याला इतका दिव्य अनुभव आता सध्या येतो आहे. संत नामदेव महाराजांचेच हे उपकार आहेत की त्यांनी आपल्याला या सर्व संतांची ओळख आपल्या हृदयापर्यंत आणून ठेवली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.